नमस्कार मंडळी, तर आज आपण बघणार आहोत टेस्टी उपम्याची रेसिपी। पहिल्यांदा आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्याच्यात 2 चमचे तूप घेतला आहे आणि 1 वाटी मोठा रवा घेतला आहे। त्याला आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत। मोठा रवा आपण याच्यासाठी घेतलाय कारण मोठ्या रव्याने उपमा छान सुटसुटीत होतो। इथे आपला रवा छान भाजून झालाय, त्याला आपण काढून घेऊया। तूप टाकल्यामुळे त्याला सुगंधही छान येतो आणि खायला चवदार लागतो। त्याला बाजूला ठेवून देऊया। इथे एका कढईत मी थोडा तेल घेतलाय, त्यात शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या, जेणेकरून खाताना आपल्याला ते क्रिस्पी लागतील। आता त्याला काढून घेऊया। थोडे काजू घेतले आहेत इथे मी, त्यांना पण छान तळून घेऊया। हे सुद्धा बाजूला ठेवून घेऊया। इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्याच्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा चण्याची डाळ, 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून छान परतून घेऊया। एक मोठा उभा चिरलेला कांदा तुम्ही बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता। आता छान परतून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये थोडी बारीक कापलेली शिमला मिरची, थोडी बारीक कापलेली फरसबी, मटर आणि बारीक कापलेला टोमॅटो घालून छान मिक्स करून घेऊया। इथे भाज्या आपल्याला पूर्ण शिजवून द्यायच्या नाही, कारण आपण नंतर पण शिजवून घेणार आहोत। इथे आपण भाजलेला 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्याला सुद्धा छान परतून घेणार आहे। 1 वाटी रव्यासाठी आपण इथे 3 वाट्या पाणी घेणार आहोत। 1 वाटी रव्यासाठी 3 वाट्या पाणी पुरेसं आहे, पण रवा जर बारीक असेल तर पाणी थोडं कमी लागेल। जास्त पाणी टाकलं तर चिपचिपा होऊन जाईल, म्हणून उपम्यासाठी थोडा मोठाच रवा वापरा। आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया। छान मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर फक्त 5 मिनिटं त्याला झाकून ठेवूया। जास्त वेळ नको, फक्त 5 मिनिटं। 5 मिनिटं झाले, चेक करून बघूया। आता इथे आपला उपमा बऱ्यापैकी शिजला आहे, त्याला मिक्स करून घेऊया। आणि मग शेवटी त्याच्यात तळलेले शेंगदाणे आणि काजू, थोडी कोथिंबीर, लिंबूचा रस टाकून मिक्स करून घेऊया। आता मी याला छान परतून घेते। तोवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। आता मंद आचेवर याला आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। तर बघू शकता, तयार आहे आपला टेस्टी उपमा। आता त्याला एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। तुम्हाला कशी वाटली ही उपम्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा।